टिप्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत केसांसाठी आपल्याला काय ट्रीटमेंट करता येईल आणि त्यासाठी आपण काय काय करू शकतो। तर त्यासाठी सगळ्यात पहिले महत्त्वाचा टिप्स आहे की नाही का तुम्ही केसांसाठी काय वापरतात आणि तुम्ही तुमच्या केसांना जिवंत ठेवताय का डेड ठेवताय ते सुद्धा बघायचं आहे। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघायला नक्की बघा, विसरू नका आणि स्किप अजिबात करू नका। तर आपण केसांसाठी काय करू शकतो, तर केसांना आपण काय करतो, तेल लावतो। आपल्याला वाटतं अरे हे तेल लावलं आणि समोरच्याचे तर केस वाढले, माझे कसं काय वाढत नाही। ह्या प्रश्नाचं कधी उत्तर मिळण्यासाठी तुम्ही कधी जाणून घेतलेलं आहे की नक्की प्रॉब्लेम काय आहे, तुमची समस्या काय आहे। त्यासाठी तुम्हाला बघायचं आहे की नाही का तुमच्या केसांमध्ये जर केसांना तेल वगैरे काही दिसत असेल तर ते चेक करा। आता काय होतं, आपण बोरचं पाणी वापरतो, बोरच्या पाण्यामध्ये क्षार भरपूर असतात आणि हे काय करतात, आपले केस आपण जेव्हा त्या पाण्याने वॉश करतो तर ते सॉल्ट आहे ना, तर ते तुमच्या केसांच्या मुळाशी जातं, ज्याने तुम्ही किती पण भारीचा शॅम्पू लावला, काही जरी लावलं तरी काहीच फायदा होत नाही। त्याच्यासाठी तुम्हाला आहे ना बोरचं पाणी स्किप करायचं आहे। त्याच्यासाठी जितकं तुम्ही नळाचं पाणी वापरा, दुसरं पाणी वापरा। त्याच्यानंतर जर तुम्हाला शक्य नसेल, जर बोरचं पाणीच वापरावं लागत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही तुरटी टाका। तुरटीने काय करायचं, ते पाणी त्याच्यामध्ये तुरटी फिरवायची, 1 तास तसंच ठेवायचं, ते पाणी गाळून घ्यायचं आणि त्या पाण्याने तुम्ही तुमचे केस वॉश करायचे आहे। ज्याच्याने काय होईल, तुमचे केस आहे ना हे छान मुळापासून वाढायला सुरुवात होईल। तसंच तुम्ही बघू शकते, तसंच तुम्हाला काय करायचं आहे, योग्य ते सप्लिमेंट्स घ्यायचे आहे। प्रोटीनचा जितका रिच सोर्स तुम्ही घेणार तितकं तुमच्या केसांसाठी आणि बॉडीसाठी सुद्धा गरजेचं आहे। कारण आपण फक्त वरचेवर लावून सुद्धा काही फायदा नसतो। तुम्ही जर फक्त महागडी क्रीम, हेअर स्पा, तेल लावलं आणि तरीही फायदा होणार नाही। त्यासाठी तुम्हाला आतून पण योग्य ते पोषण हवं आहे। त्यासाठी तुम्हाला प्रोटीनचे सोर्स घ्यायचे आहे, ज्याच्यामुळे तुमच्या केसांची वाढ होण्यासाठी मदत होईल आणि केस छान होण्यासाठी सुद्धा मदत भेटेल। तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। आपण मेहंदी घेणार आहोत। ही मी माझ्याकडे दवासाजमधून मी मेहंदी घेतलेली आहे। ही ना मेहंदी आहे, तुम्ही कुठलीही मेहंदी घेऊ शकता जशी तुम्हाला आवडेल। आणि यासाठी आपल्याला लोखंडाची कढई हवी आहे। तर माझ्याकडे अशी छोटी लोखंडाची कढई आहे, ज्यामध्ये माझं मिश्रण मला इनफ होईल। तर तुम्ही बघू शकतात, आपण याच्यामध्ये मेहंदी घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला सगळं काही समप्रमाणात घ्यायचं आहे। तर ह्यासाठी मी सर्वात आधी घेणार आहे आवळा पावडर। आवळ्यातील विटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असल्याने ते केसांच्या विविध समस्यांवर प्रभावी ठरते। यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा वापरलेला आहे। त्यानंतर आपण वापरणार आहे रिठा पावडर, जे की फक्त आपण 1 चमचा वापरणार आहोत। रेठा पावडर काय करतं, तुमचं स्काल्प म्हणजेच बॅक्टेरिया दूर करण्यासाठी मदत करतंच। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहे मका म्हणजेच भृंगराज, ज्याला केसाचा राजा म्हटले जाते। केसांच्या आरोग्यासाठी आयुर्वेदात मकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। आता ह्यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे सारिवा, ज्याला खूप जणांना अनंत मूळ म्हणतात। शिकेकाई सुद्धा टाकणार आहोत याच्यामध्ये आपण 1 चमचा। शिकेकाई तुमच्या केसांची वाढ होण्यासाठी मदत करतं। आपण हे टाकलेलं आहे अनंतमूळ, ज्याला सारिवा असेही म्हणतात। हे केवळ त्वचेसाठीच नाही तर केसांच्या आरोग्यासाठी अनंत गुणकारिक असं मानलं जातं। हे प्रामुख्याने रक्त शुद्ध करणारे आणि शरीरातील उष्णता कमी करणारे मानले जाते। आता हे सगळं मिश्रण आपण एकजीव केलेलं आहे। ह्यामध्ये मी आता वाटी घेतलेली आहे, याच्यामध्ये आपण चहा पावडर टाकणार आहोत। चहा पावडर काय करतं, तुमच्या केसांची जी घाण आहे, केसांवर साचलेली घाण आहे, जे अतिरिक्त तेल आहे ते निघून टाकण्यासाठी, नॅचरली केसांना चमक देण्यासाठी मदत करतं। आता यामध्ये आपण टाकणार आहोत ते म्हणजे बला। 1 चमचा बलासुद्धा टाकलेला आहे आपण। तर बला काय करतं, बला या शब्दाचाच अर्थ आहे शक्ती। केसांच्या बाबतीत बोलायचे झाले तर ही वनस्पती केसांच्या मुळांना ताकद देण्यासाठी आणि केस गळती थांबवण्यासाठी
कायमची ओळखली जाते. आता तुम्ही बघू शकता चहा पावडर घेतली, म्हणजे चहाचं पाणी आहे ते आपल्याला आता गाळून घ्यायचं आहे आणि आपल्या मिश्रणमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे. असं छान गाळणीच्या मदतीने आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत एग व्हाईट. याच्यामध्ये फक्त आपल्याला एग व्हाईट टाकायचं आहे, येल्लोचा पार्ट टाकायची गरज नाही आहे. एग व्हाईट काय करतं, तुमच्या केसांना छान असं सॉफ्ट करण्यासाठी आणि केसांना एक नॅचरल चमक देण्यासाठी काम करतं. ज्यांना एग व्हाईट म्हणजे जे एग वापरत नाही त्यांनी स्किप केलं तरीसुद्धा चालतं. त्याऐवजी तुम्ही लिंबू वापरला तरीही चालतो किंवा दही वापरलं तरीही चालतं. आता तुम्ही बघू शकता मिश्रण असं एकजीव करायचं आहे आपल्याला आणि मी याच्यामध्ये थोडंसं आणखी पाणी टाकून हे मिश्रण ठेवणार आहे. हे 7 ते 8 घंटे. तुम्ही बघू शकता छान असा कलर आलेला आहे त्याला. 7 ते 8 घंटे मी ठेवलं होतं. आता छान केस आपल्याला कोंब करून घ्यायचे आहे. कोंब करून घेतलं की म्हणजे केसातला जो गुंता आहे तो निघून जाईल आणि त्याने काय होईल, तुमच्या केसांची जी मेहंदी आहे ती व्यवस्थित लागल्या जाईल. आता ही मेहंदी आपल्या पूर्ण स्कॅल्पला म्हणजे मुळांना लावून घ्यायचं आहे. केसांच्या ताकदीसाठी अत्यंत गुणकारी असा हा हेअर पॅक आहे, जो की तुमच्या केसांच्या कोणत्या पण समस्या असेल कोणत्या पण त्या निघून जाण्यासाठी मदत करतं. आता यामध्ये आवळा पावडर आहे, जे की केसांच्या वाढीसाठी विविध समस्यावर जसं केसांची मुळं मजबूत करणं, नियमितपणे वापर केल्याने आपली केस काळे राहण्यासाठी सुद्धा मदत होतं. आता हा फेस पॅक आपल्याला नाही म्हटलं तरी 1 ते 1.5 घंटा ठेवायचा आहे आणि नंतर साध्या पाण्याने वॉश करून घ्यायचं आहे, टॅप वॉटरने. तुम्ही बघू शकता असं छान लावून घ्यायचं आहे. आता भृंगराज काय करतं, तुमचे केस काळे ठेवण्यासाठी मदत करतं, शिवाय केसांची गळती आहे ती थांबवण्यासाठी सुद्धा मदत करतं. अशा प्रकारे हा फेस पॅक तुमचा हेअर पॅक तुमच्या केसांना एकदम छान असा लावून घ्यायचा आहे, पूर्ण केसांना. तुम्ही बघू शकता आता मी पूर्ण मुळांना लावून घेतल्याच्यानंतर पूर्ण केसांना सुद्धा मी ते लावून घेणार आहे असं एंडपर्यंत. आणि हा हेअर पॅक केसांचा हा तुम्ही महिन्यातून एकदा वापरायचा आहे किंवा जमत असेल तर तुम्ही आठवड्यातून महिन्यातून 2दा वापरला तरी चालेल, पण महिन्यातून एकदा जरी वापरलं तरीही चांगलंच आहे, बेटर रिझल्ट देतं. छान असं आपल्याला बघू शकता तुम्ही मुळांशी सुद्धा लावून घ्यायचा आहे. हा पॅक तुम्हाला 1 तास ठेवायचा आहे आणि नंतर मग तुम्हाला टॅप वॉटरने वॉश करायचा आहे. आणि आजच तुम्हाला शॅम्पू वापरायचा नाही, शॅम्पू तुम्हाला दुसऱ्या दिवशी वापरायचा आहे. आज फक्त टॅप वॉटरने केस वॉश करून घ्यायचे आहे. बघू शकतात मी केस वॉश केलेला आहे. मी पहिल्या दिवशी जेव्हा आपले केस आपण मेहंदी लावली आहे काल, तर आपण काय केलं, केस फक्त मी पाण्याने धुवून घेतलेलं आहे. लक्षात राहू द्या, फक्त पाण्याने धुवायचं आहे आणि बाकी त्याला शॅम्पू वगैरे लावायची गरज नाही आहे. आणि दुसऱ्या दिवशी जर वाटलंच तर तुम्ही जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी पण केस नसेल वॉश करायचे तर उत्तम आहे, तुम्ही 2 दिवसानंतर केस वॉश करू शकता. पण मला आजच केस वॉश करायचे होते. तुम्ही बघू शकता तर मी शॅम्पू आणि कंडिशनर लावून वॉश केलेला आहे. तर अशी छान रंग चढलेला आणि केसांना छान असं सिल्कीपणा आलेला आहे. रिझल्ट तुमच्या समोर आहे, बघू शकता. हे बघू शकतात, गुंता अजिबात नाही आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.